नमस्कार, मी विजय काते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. आता आपण भाईंदर पश्चिमला आहोत. पंडित भीमसेन जोशी या रुग्णालय जे आहे, ज्याला टेंबो हॉस्पिटल म्हटलं जातं, हे आपण इस्पितळामध्ये आहोत. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. या चौथ्या स्तंभाच्या आज जाणीव संपूर्ण मीरा भाईंदर शहराला तर झालेली आहेत, पण या हॉस्पिटललाही झाले. गेल्या कित्येक वर्षापासून जे इकडचे मुख्य चिकित्सक आहेत, जे जाफर तडवी सर आहेत, गेले कित्येक वर्ष सांगतात की इथे एक पोलीस मदत कक्ष असावं. बीट चौकीसाठी ते मागणी करत होते गेली 2 वर्षापासून. पण काही दिवसापूर्वी इकडच्याच आपल्या काही मित्रमंडळीची पत्रकार आहेत, त्यांनी जी बातमी प्रदर्शित केल्याच्या नंतर त्याची दखल इकडचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी घेतली आणि आजपासून इकडे बीट चौकी ही चालू झालेली आहे. या संपूर्ण विषयाबद्दल जे मुख्य चिकित्सक आहेत तडवी यांचं नक्की बोलणं काय आहे, याच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम माझे पोलीस कमिशनर सर व पोलीस उपायुक्त वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी ह्या हॉस्पिटलला पोलीस मदत केंद्र तात्काळ दिल्याबद्दल मी हॉस्पिटल आणि हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण येथे जे MLC साठी तसेच डेड बॉडीच्या पंचनाम्यासाठी जे आमच्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना किंवा नर्सिंग स्टाफला जो त्रास होत होता, तो त्रास याच्यामुळे कमी होणार आहे. आजच पोलीस उपायुक्त गायकवाड सरांनी भाईंदर वेस्ट पोलीस स्टेशनचे श्री पानसरे यांना आमच्याकडे पाठवलं आणि त्यांनी आमच्याकडे आज मीटिंग घेऊन आम्हाला पोलीस मदत केंद्राचे आश्वासित केलेले आणि आजपासून ते 24/7 येथे ड्युटीवर एक पोलीस तैनात करणार आहे, जेणेकरून आमच्या इथे होणारे MLC पंचनामा, डेड बॉडीचे पंचनामा किंवा येणाऱ्या 376 केसेससाठी जो आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा आमच्या नर्सिंग स्टाफला जो त्रास होत होता, किंबहुना हा डॉक्टरांना, तो याच्यामुळे कमी होणार आहे. तर परत मी महाशय कमिशनर सर आणि उपायुक्त वसई विरार पोलीस आयुक्तालयांचे आभार व्यक्त करतो. आणि तसेच ह्यासाठी आमचे पत्रकार मित्र यांनी ज्या प्रकारे हे प्रेझेंट केलं आणि मला एका दिवसामध्ये याचा रिझल्ट आला. मी याच्यासाठी गेले 2 वर्ष फॉलोअप करत होतो, परंतु मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आमच्याकडे ती पोलीस उपलब्ध होऊ शकत नव्हते. परंतु आज ते इथे ड्युटीवर आलेले आहेत आणि मला भाईंदर वेस्ट पोलिसांनी इथे आश्वासित केलेले. परत मी एकदा आभार व्यक्त करतो.